करते, कोणतं नरेटिव्ह सेट करते ह्याच्यामध्ये आम्ही लक्ष न देता आम्ही आमचं काम करतोय. बाहेर हवा अजून काय 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 बोलणार ह्या उक्तीप्रमाणे चांगल्या कामाला विरोध करू नका. कुठे आम्ही चुकत असतील तर नक्की सांगा. पण प्रत्येक वेळी आम्ही महानगरपालिकेत बसलेले असताना प्रत्येक ठरावाला विरोध करणं ही त्या 5-7 आमच्या विरोधातले जे नगरसेवक होते त्यांची आपलं कन्याकुमारी ते काश्मीर असा हा पूर्ण प्रदेश वसई तालुक्यात राहतो. त्यामुळे सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व प्रांताची लोक आपल्या इकडे गुण्यागोविंदाने. नमस्कार. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये 20 नोव्हेंबर आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्राचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती की महाविकास आघाडी ते ठरणार आहे. परंतु आपण उपस्थित आहोत आता विरारमध्ये, पालघरमध्ये गेम चेंजर म्हणून ओळखला जाणारा वसई तालुका, ज्यामध्ये एक हाती गेल्या 35 वर्षांपासून बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. आणि यंदाच्या वेळेस जे आहे या सत्तेवर कुठेतरी ग्रहण लागण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांकडून यावेळेस टीका केली जात आहे, विरोध केला जात आहे, विकासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे कुठेतरी आता बहुजन विकास आघाडी ही पुन्हा एकदा सत्ता ठेवणार की त्यांची तयारी काय आहे, त्यांचे प्रयत्न काय आहेत, आपण जाणून घेऊया. आपण उपस्थित आहोत विरार पश्चिमेला आणि आपल्यासोबत आहेत बहुजन विकास आघाडीचे युवा पदाधिकारी तसंच माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत. सर, काय सांगाल आता, कशी तयारी आहे युवा कार्यकर्त्यांची? कारण आपण ज्या विभागात आहोत तिथे युवा आमदार उभे आहेत उमेदवार म्हणून, काय सांगाल? गेली 20-25 वर्ष मी स्वतः सक्रियरित्या लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर तसेच या विभागाचे मार्गदर्शक संघटक सचिव अजीवजी पाटील, आमचे सर्वांचे आधारस्तंभ पंकजभाई आणि जितूभाई यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पश्चिम विभागामध्ये आम्ही कार्यरत आहोत. एक चांगलं टीमवर्क, महिला आघाडी, युवा आघाडी आणि ज्येष्ठ यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळते. आम्ही डोर टू डोर प्रचारावर भर दिला. आमचे सगळे वॉर्ड, विरार पश्चिमेचे 15च्या 15 वॉर्ड, त्याच्यामध्ये 133 वसई आणि 132 नालासोपारा दोन्ही येते. आम्ही सगळीकडे प्रत्येकाच्या घरी आम्ही पोहोचलेलो आहोत. आमचं स्लिपा वाटपांचा आता कार्यक्रम जवळजवळ 50%च्या वर कंप्लीट झालेला आहे. 50% स्लिपा आज उद्यामध्ये होतील आणि आम्ही लोकांच्या मनामध्ये आहोत, लोकांच्या हृदयामध्ये आहोत. म्हणून कायम लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. आता कोण काय प्रचार करते, कोणतं नरेटिव्ह सेट करते ह्याच्यामध्ये आम्ही लक्ष न देता आम्ही आमचं काम करतोय. बाहेर हवा अजून काय 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 बोललं जाते. पण आमचे आप्पा लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर ह्यांचा जो कार्यकर्त्यांचा संघ किंबहुना कार्यकर्त्यांचा संचय जो वसई विरारमध्ये आहे तेवढा इतर कोणत्याही पक्षाचा इथे नसल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा वेग हा दुप्पट आहे. बहुजन वसईमध्ये असं म्हणतात की वसईचं जे भविष्य आहे ते उत्तर भारतीय मतदार ठरवत असतो बऱ्यापैकी, कारण मोठ्या प्रमाणात मतदान आहे इथे आणि नेहमी बीजेपी आणि बहुजन मध्ये कुठेतरी उत्तर भारतीय मतदार हा वाटला जातो. तर यावेळेस काय चित्र पाहण्यासारखं असेल? कशी तयारी आहे उत्तर भारतीयांसाठी? वसई तालुका हा कॉस्मोपॉलिटन आहे. कोणत्या एखाद्या समाजाबद्दल असं भाष्य करणं योग्य नाही. आज आपलं कन्याकुमारी ते काश्मीर असा हा पूर्ण प्रदेश वसई तालुक्यात राहतो. त्यामुळे सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व प्रांताची लोक आपल्या इकडे गुण्यागोविंदाने राहतात. का राहतात? लोक तर चांगली आहेतच, पण त्या जोडीला इथे जी असलेली स्थानिक बहुजन विकास आघाडी आहे, 115 नगरसेवकांची जी 2015ला महानगरपालिका होती त्याच्यामध्ये 109 आम्ही निवडून आलेले नगरसेवक होते आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मीय, सर्व प्रांतीय असे नगरसेवक होते. सर्वांना प्रतिनिधित्व दिलं होतं. त्याच्यामध्ये उत्तर भारतीय समाजाचे सभापती होते, गुजराती समाजाचे होते, मराठी समाजाचे होते, ख्रिश्चन होते, दलित होते. रुपेश जाधव साहेब हे नवबौद्ध आपले महापौर सुद्धा झालेले. म्हणजे सर्व धर्मांना, सर्व समाजांना आपणनी प्रतिनिधित्व दिलं. अफीफ शेख सारखा यंग मुलगा 22 वर्षाचा निवडून आला, तो स्थायी समिती सभापती होता. तर असं सर्व धर्मीय आणि सर्व प्रांतीयांना घेऊन चालणारा असा आमचा बहुजन विकास आघाडीचे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांचा वारसा जपणारा असा आमचा युवा आमदार आहे क्षितिज दादा. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघामध्ये 100% क्षितिज दादा निवडून येणार आहे.
एक प्रश्न युवांसाठी घेईन, काय विजन असणार आहे? कारण सतत विकासावर बोट ठेवलं जात आहे आणि यावेळेस यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सतत विकासाला हे सतत एक टोमण्यासारखं वापरलं जात आहे बहुजन विकास आघाडीसाठी, तर काय सांगा? बघा, मी एवढंच सांगेन, निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीप्रमाणे चांगल्या कामाला विरोध करू नका. कुठे आम्ही चुकत असतील तर नक्की सांगा, पण प्रत्येक वेळी आम्ही महानगरपालिकेत बसलेले असताना प्रत्येक ठरावाला विरोध करणं ही त्या 5-7 आमच्या विरोधातले जे नगरसेवक होते त्यांची उक्ती होती. चांगल्या कामाला विरोध न करता चांगल्या कामाला जोडीला राहावं एवढंच मी सांगेन. आणि विरोधासाठी विरोध करणं हे विरोधकांचं काम आहे, आणि बाकी राहिल्या ज्या गप्पा इलेक्शनच्या टायमाला ते आमच्या विरोधात खोटे नरेटिव्ह सेट करणं हे त्यांचं काम आहे. शेवटचा प्रश्न, कोण काटेकी टक्कर वाटतं, भाजप की महाविकास आघाडी? बहुजन विकास आघाडी एक नंबर राहील, बाकी मला माहिती नाही. धन्यवाद सर. तर पाहिलं आपण की विजन जे आहे ते ठरलेलं आहे, संकल्प ठरलेला आहे, विकास कामांवर भर देत पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी मैदानात उतरलेली आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे आणि 23चा निकाल लागणार आहे. पाहण्यासारखं असेल की काय वसई विकासमध्ये जे गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिलेली आहे ती कायम राहते की पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यावर भारी पडते. धन्यवाद.